ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. दरवर्षी ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे येण्यासाठी 25 डिसेंबरला ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम नागपूर शहरात आयोजित करत असतो. मित्र हो, दरवर्षी या दीक्षाभूमीवर वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या जातीतली लोक या ठिकाणी धम्म दीक्षेचा समारोह पाहण्यासाठी येतात, धम्म दीक्षा घेण्यासाठी येतात. या वर्षी 24 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर शहरांमध्ये धम्म दीक्षेचा समारोह झाला. या धम्म दीक्षाचा मुळात हेतू आहे मानव मुक्तीचा लढा. वर्णवादी व्यवस्थेने अस्पृश्यतेच्या नावाखाली एका मानवी समूहाला पशुपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली. कुत्र्या मांजराला किंमत होती, परंतु मानवाला कोणती प्रतिष्ठा नव्हती. मागच्या जन्मात पाप केले म्हणून कोणतीही तक्रार न करता त्याच अवस्थेत जगावे. स्पृश्य माणूस जात असताना अस्पृश्यांच्या त्यांच्या पाऊल खुणांवर त्यांचे पाऊल पडले. त्यांची थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून तोंडाला गाडगे कमरेला झाडू अशी व्यवस्था होती. अवधानाने चूक झाली तर अत्याचार केला जात होता. वेळ प्रसंगी जीवानिशी मारली जात होती. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेत असताना त्यांनाही अस्पृश्यतेचे चटके बसले. बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत असताना तिथे त्यांना ती मोकळी मिळाली, परंतु भारतात आल्यानंतर अस्पृश्यताची काय जाणीव आहे, अस्पृश्यता काय आहे याची प्रत्यक्ष बाबासाहेबांना अनुभव आला. सयाजीराव गायकवाड यांच्याकडे जेव्हा नोकरीला असताना कोणता प्रसंग त्यांच्या जीवनात घडला याची सर्व आम्हा बांधवांना माहीत आहे. हे सर्व बाबासाहेबांनी आम्हाला मुक्तीचा मार्ग हा 14 ऑक्टोबर 1956 ला दिला. 67 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी हा धम्म दीक्षेचा जो काही आम्हाला मनुस्मृतीचा दहन करून आम्हाला ही दिशा दाखवली. तर मित्र हो, दरवर्षी हा विजयादशमीचा कार्यक्रम नागपूर शहरात होत असतो. यावर्षी आपण अशोक विजयादशमीच्या कार्यक्रमाची काय वैशिष्ट्य होती याचा आपण या ठिकाणी उहापोह करूया. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वेगवेगळ्या जातीतील, वेगवेगळ्या समूहातील, वेगवेगळ्या प्रांतातील लोक या दीक्षाभूमीवर आली. वेगवेगळ्या प्रांतातील म्हणता येईल तर त्या दीक्षाभूमीवर गुजरात मधून आली, पश्चिम बंगाल आहेत, ओरिसा आहेत, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या प्रदेशातून या ठिकाणी बौद्ध बांधव या दीक्षाभूमीला आली. या दीक्षाभूमीवर महाराष्ट्रातून तर सर्व जिल्ह्यातून सर्व लोक आली, मॅक्झिमम लोक आली. अफाट अशी गर्दी होती. या नागपूर दीक्षाभूमीचा वैशिष्ट्य एक आहे, या ठिकाणी 1500 ते 2000 पर्यंत स्टॉल लावलेली होती. त्या स्टॉलवर सर्वात जास्तीत जास्त स्टॉल ही पुस्तकांची होती. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून जी एक मोठी स्टॉल लावला जातो, त्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट हा ट्रक भरून तिथे आपली पुस्तकं आणतात आणि रिकाम्या ट्रकनी घरी जातात. पुण्यावरून बार्टी या संस्थेने या ठिकाणी आपला स्टॉल लावला आणि कितीतरी ट्रक भरून त्यांनी पुस्तकं या दीक्षाभूमीवर आणली आणि त्या पुस्तका सर्वच्या सर्व पुस्तक पूर्ण तिथून गेली. सारी लोक ताटकळत राहिली, काही लोकांना पुस्तक मिळाली नाहीत. ही 85% सवलतीवर ही बार्टीकडून पुस्तकं होती. महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेस कडून 10 ते 15% सूट होती. आणि अशा प्रकारे या दीक्षाभूमीवर वेगवेगळी प्रकारची स्टॉल लावल्या गेली होती. या स्टॉलमध्ये बानाईनी सुद्धा 2 मोठी मोठी स्टॉल होती. त्या ठिकाणी त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पुस्तक त्या ठिकाणी ते कमीत कमी मोफत दरासारखे किमतीत ते लोकांना दिल्या जात होती. या ठिकाणी या वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक ठिकाणी पुस्तकांची वेगवेगळी नवनवीन पुस्तक येत होती. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती पुस्तक घेऊन जात होता.
जेव्हा तुम्ही दीक्षाभूमीच्या पूर्ण प्रांगण आपण पाहिलं असेल, टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल, तर या ठिकाणी गावावरून आलेला तो व्यक्ती सकाळपासून मला वाटते की 21 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत त्या ठिकाणी सतत गर्दी होती आणि 24 तारखेला जास्त प्रमाणात गर्दी होती. दीक्षाभूमीवर कोणालाही येण्यासाठी आमंत्रित केल्या गेलं नाही. स्वखर्चाने लोक त्या ठिकाणी आली आणि जे मिळेल, जशा प्रकारची अवस्था होती तिथे त्यांनी स्वीकारली आणि पूर्ण मैदानामध्ये लोक आपापल्या अवस्थेमध्ये झोपून होती, बसली होती. काही तिथे गाणी ऐकत होती, काही लोक पुस्तक खरीदत होती, एकमेकाशी आपली ओळख करून घेत होती आणि ह्या दीक्षाभूमीचा असा जो हा समारोह होता, एक अविस्मरणीय होता. या समारोहामध्ये पोलिसाचा बंदोबस्त चोख होता. या समारोहामध्ये येण्यासाठी दीक्षाभूमीला या ठिकाणी दीक्षाभूमीचा जो रोषणाई रंगरंगोटी केली होती. येणाऱ्या व्यक्तीला बघावंसं असं वाटत होतं. ह्या दीक्षाभूमीचा जे 4 दरवाजे होते, 4 बाजूनी 4 दिशा होती. प्रत्येक दिशेवर लोकांनी आपापली स्टॉल लावली होती. त्या येणाऱ्या बाहेरगावून येणाऱ्या लोकांना भोजनदानाची व्यवस्था केली होती. काही लोकांनी फळ वाटप केलीत, काही लोकांनी बिस्किट वाटप केलीत आणि तेही नागपूरच्या पूर्ण शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या धम्म बांधवांनी आपापल्या कुवतीप्रमाणे ही व्यवस्था नागपूर शहरांमध्ये केल्या गेली. नागपूर शहरांमध्ये ज्या 4 दिशा होत्या, 4 दिशाकडे म्हणजे मेन मूळ हा दीक्षाभूमी आहे. दीक्षाभूमीच्या 4ही दिशांनी ह्या सर्व स्टॉल लावलेल्या होत्या. त्या दीक्षाभूमीवर येण्यासाठी जर आपण एका दिशेने आलो तर आपल्याला कॉलेजच्या दिशेने निघावं लागत होतं. पोलीस बंदोबस्त होता आणि चौकडे त्या एक कटडी लावली होती. हा सोहळा झाल्यानंतर त्याच्या बाजूला धम्म दीक्षेचा सोहळा हा 21 तारखेपासून सातत्याने चालू होतं. वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळी लोक आली होती. ती लोक सुद्धा त्या ठिकाणी दीक्षा घेत होती. या दीक्षाभूमीच्या दीक्षाभूमीच्या प्रांगणात भंते, वंदनीय भंते, आपल्या सुरेश ससाई हे लोकांना दीक्षा देत होती. त्याचबरोबर प्रमाणपत्राची व्यवस्था केल्या गेली होती आणि बाहेरगावून आलेल्या लोकांची नागपूर शहरातील जेवढे काही विहार होती ते सर्व विहार या लोकांच्या येण्यामुळे गर्दीनी ते पूर्ण भरलेली होती आणि ते जे नागपूर शहरातील जेवढे विहार होतील त्या विहारातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने त्यांचा चहा, नाश्ता, जेवणाची, झोपण्याची व्यवस्था जास्तीत जास्त विहारातील लोकांनी केली. आजूबाजूला जे काही आपल्या समाजांची सभागृह होती त्या सभागृहात सुद्धा त्यांची राहायची व्यवस्था केल्या गेली. त्या उपरांत जी लोक ज्यांची व्यवस्था झाली नाही, जी लोक वेळेवर आली असं म्हणता येईल, त्या दीक्षाभूमीच्या चौबाजूंनी गरगच्च ते बसली होती. मित्र हो, या ठिकाणी जी नागपूर शहरातील, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लोक आपापली मंडळी ज्यांच्याकडे नातलग आहे त्यांच्याकडे ती थांबली होती. परंतु जे बाहेर गावून जी लोक आली होती, एक विशेष प्रसंग यावेळेस असा घडला की एक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने म्हणजे त्याला आपण डॉक्टर भारती प्रभू हा व्यक्ती यांनी 150 लोक केरळवरून आणली होती आणि त्या 150 लोकांनी सम्राट अशोकांची मोठी भव्य अशी मूर्ती त्या केरळमधून सुरुवात केली 30 सप्टेंबर 2023 पासून. तर ते रस्त्यात येताना ते केरळमधून सुरुवात केली, केरळ नंतर पॉंडिचेरीला, पॉंडिचेरी नंतर तामिळनाडू, तामिळनाडू नंतर कर्नाटक, कर्नाटकानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, अशा प्रकारे त्यांनी 6 राज्याला पूर्ण करून 7व्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी 21 ऑक्टोबर 2023 ला पदार्पण केलं. ती जी भव्य मूर्ती होती ती 20 लाखांची होती. 20 लाख लोकांच्या मदतीने, लोकांच्या दानातून त्या लोकांनी ती मूर्ती तयार केल्या गेली आणि ती 20 लाखाची भव्य दिव्य मूर्ती दीक्षाभूमीला या लोकांनी सप्रेम भेट म्हणजे दान रूपात लोकांनी त्यांनी दिली. विशेष म्हणजे त्या लोकांच्या एवढी तळमळ होती
की आम्ही बाबासाहेबांच्या या पावनभूमीला आलो आणि या पावनभूमीला येण्यासाठी आम्ही खूप दिवसापासून तडपत होतो आणि बुद्धांनी सांगितलं की चांगल्या गोष्टी आपण दान करायच्या असतात. तर आम्हाला वाटलं की आपण या ठिकाणी काही चांगली जी लोकांमध्ये प्रेरणा राहील अशा प्रकारची आपण काही वस्तू दान दिली पाहिजे. त्या कल्पनेतून त्यांच्या डोक्यांमध्ये ही कल्पना आली की ज्यांनी या भारताला बौद्धमय भारत बनवला होता, सोने का चिडिया का देश होता, अशा प्रकारे या देशाची जी एवढी मोठी देशांमध्ये धम्माचा प्रचार प्रसार केला, त्या राजांचा आपण या ठिकाणी पुतळा द्यावा म्हणून त्या लोकांनी प्रियदर्शी सम्राट अशोकांची भव्य दिव्य मूर्ती त्यांनी या दीक्षाभूमीला 21 तारखेला महान सप्रेम भेट दिली. त्याचबरोबर या ठिकाणी 50 अशा लक्झरी गाड्या ह्या कर्नाटक मधून आल्या आणि कर्नाटक मधून आलेली लोक नागपूर शहरातील एक बेझनबाग म्हणून मोठा मैदान आहे इंदोरा चौकाच्या बाजूला, त्या बेझनबाग मैदानामध्ये त्या लोकांनी ह्या 24 ऑक्टोबरला मोठा धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या ठिकाणी या कर्नाटकामधून 50,000 मोठ्या लक्झरी गाडीनी जे आलेली सर्व लोकांनी त्या ठिकाणी हा धम्म दीक्षा त्या ठिकाणी घेतल्या गेली. त्या धम्म दीक्षा सर्व पाली भाषेतून घेतल्या गेली. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या ज्या कन्नडी भाषा होती त्या कन्नडी भाषामध्ये घेतल्या गेली आणि बनते रक्कमता यांनी त्यांना ही दीक्षा दिल्या गेली. जेव्हा त्या लोकांचं अनुभव कथन केल्या गेलं, जेव्हा त्या लोकांना विचारलं गेलं की आपण या नागपूरला दीक्षा घेण्याचा आग्रह का धरला, आपण आपल्या राज्यांमध्ये हा समारोह आयोजित करू शकले असते, परंतु त्यांनी असं उत्तर दिलं की ज्या आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीवर दीक्षा देऊन ज्या लोकांचा कल्याण केला, मानवमुक्तीचा मार्ग त्यांना दिला, त्या भूमीवर येऊन आम्ही सुद्धा दीक्षा घ्यावी अशी आमच्या सर्व लोकांची म्हणजे 25,000 लोक त्या दीक्षा घेण्यासाठी त्या कर्नाटकातून आली आणि त्यांनी तो दीक्षा या ठिकाणी काही पुरुष होते, काही महिला होती, काही बालक होती, काही वृद्ध पुरुष वृद्ध महिला होत्या. अशा अवस्थेतून ते लोक नागपूर शहरात येऊन या पावनभूमीवर दीक्षा घेतल्या गेली. अशा प्रकारे वेगवेगळ्या विहारांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नागपूर शहरांमध्ये या लोकांनी दीक्षा घेतली, बाहेरगावून आलेली लोक आणि बाहेरगावून आलेल्या लोकांनी एक संदेश केला. तो संदेश असा त्यांनी इथून नेला की आम्ही दीक्षाभूमी पर चौ तरफ घूमते हैं, चौ तरफ देखते हैं तो चारों तरफ किताब कोई दिखा दिखती है, हर जगहों पर जहां देखे वहां किताब ही मिलते हैं. तो इस किताब पावन भूमि से हम एक संदेश ले जाना चाहते, वो किताब उन लोगों ने ले जाने की कोशिश की और बहुत से लोगों ने जहां वहां जितने लोगों ने देखा कि हमें मराठी आती, मराठी नहीं आती, हिंदी आती है, तो हिंदीसाठी दिल्लीच्या सम्यक प्रकाशन, सुगत बुक डेपो, कौशल्य बुक डेपो अशा वेगवेगळे बुक डेपो या ठिकाणी वेगवेगळ्या शहरातून या ठिकाणी आलीत आणि त्या लोकांना ती पुस्तकं तिथे मिळवून दिल्या गेली. यानंतर हे जे लोक दीक्षाभूमीला सातत्याने 21 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत दीक्षा घेत होती, वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोक दीक्षा घेत होती. हे दीक्षा घेतणारी लोक मला वाटते या वर्षी हा लोकांचा कमीत कमी तरी हा आपण सरसोटमानाने अंदाज घेतला तरी तो 5 ते 10 लाख म्हणजे दररोजच्या दीक्षामुळे 5 लाखाच्या वर या लोकांनी दीक्षा घेतल्या गेली असा हा अंदाज आहे. कारण दररोजची गर्दी, दररोज लोकांचा ओंढा, येणारे लोकांना कशासाठी आले, दीक्षाभूमीसाठी, दीक्षाभूमीवर आलो, दीक्षा घेण्यासाठी आलो आणि ज्या ज्या लोकांनी यापूर्वी दीक्षाभूमीला येऊन गेली ती लोक पुन्हा ठरवल्या गेली की आम्ही दरवर्षी दीक्षाभूमीला या विजयादशमीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत राहतो आणि आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढीला, आमच्या गावातील लोकांना, आमच्या नातेवाईकांना आम्ही नेहमी हा संदेश देतो की बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी जी दीक्षा दिली ती दीक्षाची पावनभूमी आहे, त्या दीक्षाभूमीवर आपण जात राहावं म्हणून आम्हाला दरवर्षी या ठिकाणी एक वेळेस यावं वाटतं. काही नागपूर आपल्या महाराष्ट्रातील लोक
आता ही तर वेगवेगळ्या राज्यातून आलेली काही भिक्षुगण होती, काही वेगवेगळ्या जातीतील लोक होती आणि त्या वेगवेगळ्या राज्यातून येऊन त्या ठिकाणी स्वखर्चाने, स्वमेहनतीने, स्वतःच्या कोणत्याही प्रकारचे कोणाकडून कोणत्या प्रकारची मागणी न करता यावेळेस रेल्वेचा सर्वे आला की रेल्वेमध्ये येणारी सर्व लोक आपल्या खर्चाने आली. विमानाने जी लोक आलीत, काही लोक बाबासाहेबांच्या पुण्याने त्यांच्या जीवनामध्ये भरभराटी आली आहे. त्यांच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे आणि ते सांगतात की हे सर्व बदल आम्हाला बाबासाहेबांच्या पुण्याने झालेला आहे. म्हणून बाबासाहेबांच्या या पावनभूमीला बाबासाहेबांनी तो आमच्या जीवनाला उद्धार करण्याचा जो मुक्तीचा मार्ग दिला, तो मार्ग आज आमच्या दिवसाला आठवण करतो आहे. म्हणून आम्ही या पावनभूमीला वेगवेगळ्या रेल्वेने भरून आलेली लोक, विमानाने आलेली लोक, बसमध्ये भरून आलेली लोक, काही लोकांनी स्वतः बस ट्रॅव्हल्स मोठमोठ्या गाडी बुक करून नागपूर शहरांमध्ये या विजयादशमीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणातून आली. आणि आल्यानंतर त्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव होता. दीक्षाभूमीला यावं आणि बाबासाहेबांनी दिलेल्या दीक्षेच्या पावनभूमीला स्पर्श करावं, या स्पर्शाच्या भूमिकेतून ती लोक त्या ठिकाणी येत. हा झाला मागासवर्गीय लोकांमध्ये. या ओबीसी लोकांचा सुद्धा जास्तीत जास्त ओढा या धम्मदीक्षेच्या समारोह निमित्ताने नागपूर शहरांमध्ये दिसला. वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या नावाने जी ओबीसी मंडळी होती ती सुद्धा या ठिकाणी आली आणि त्यांनी सुद्धा हा दीक्षाचा जो पावनभूमी आहे या ठिकाणी जेव्हा त्यांनी बघितलं, लोकांची अफाट अशी गर्दी, वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तकांची दुकानं, वेगवेगळ्या खूप लोकांनी अशी आपली पुस्तकं मोफत वाटली. एकाने जी आता आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या आपण ज्यांची नावं घेतो अशा प्रकारचे हा एक दीक्षाभूमीचा अज्ञात इतिहास, ही जी मंडळी आहे फ्रेंड्स मानव कल्याण संस्था अंबाझरी, ही दरवर्षी 8,000 ते 10,000 हे पुस्तकं तयार करतात लोक दानातून आणि ते लोकांना वाटतात. दरवर्षीचा उपक्रम आहे. म्हणजे त्यांची एक लोकांपर्यंत तो संदेश जावं बाबासाहेबांचा, वेगवेगळ्या जी काही बाबासाहेबांची भाषण आहेत, बाबासाहेबांची कृती आहे, बाबासाहेबांचं केलेलं कार्य आहे, ती लोकांपर्यंत कसे जातील. येणारी लोक इथं पुस्तक घेऊ शकत नाही, त्या लोकांना आपण मोफत वाटलं पाहिजे, अशा प्रकारे ते वाटलं जातं. या ठिकाणी रेल्वे कर्मचारी यांचा स्टॉल दरवर्षी असतो आणि ती मोठी मोठी पुस्तकं, जी पुस्तकं नामधारी 20 रुपयाला, 10 रुपयाला, 30 रुपयाला, ती पुस्तकं ते लोक या रूपाने लोकांपर्यंत दिल्या जातात सर्व रेल्वेच्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकेमधले असलेले कर्मचारी सुद्धा या ठिकाणी मोठी स्टॉल घेतात आणि बँकेची सुविधा कशा प्रकारच्या आहेत त्या आमच्या लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या जातील आणि ते सुद्धा त्या ठिकाणी एक पुस्तक तयार करतात आणि ते पुस्तक बाबासाहेबांचं ते लोकांना वाटतात. त्या ठिकाणी जे LICचे लोक आहेत, वेगवेगळ्या ज्या LICच्या स्कीम आहेत त्या स्कीम सुद्धा त्या ठिकाणी त्या स्टॉल मधून लोकांना दिल्या झालं. ज्या सस्त्या जे काही कमी किमतीच्या ज्या काही पॉलिसी त्या लोकांना काढण्यात आली. त्याचबरोबर या ठिकाणी कायद्याची जी माहिती व्हावं या ठिकाणी वकील संघाने सुद्धा आपले स्टॉल लावले होते. त्या स्टॉल मधून लोकांना कायद्या काय आहेत, कायद्याबद्दल काय माहिती असावी आपल्या लोकांना निशुल्क त्यांनी ती माहिती दिल्या गेली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोकांनी सुद्धा आपले स्टॉल लावले होते. त्या स्टॉल मधून त्यांनी लोकांना अंधश्रद्धा मुक्त कसं व्हावं त्या निमित्ताने जी पुस्तकं होती ते सुद्धा लोकांना देण्यात आली. काही पुस्तकं वाटल्या गेली. काही विद्यार्थ्यांना जी UPSC ला जायचं आहे, MPSC ला जायचं आहे, वेगवेगळ्या बँकिंग परीक्षा द्यायच्या, रेल्वेच्या परीक्षा द्यायच्या, LICच्या परीक्षा द्यायच्या, हे परीक्षा त्यांनी कसं द्यावं या परीक्षेसाठी निशुल्क मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या या दीक्षाभूमीच्या स्टॉलवर ठेवण्यात आलं होतं. वेगवेगळ्या तऱ्हेची लोक, जसं आपल्याला बुद्ध विहार समन्वय समितीचा स्टॉल होता, त्या स्टॉलमध्ये लोकांनी बुद्ध धम्माचा जो विहार आहे त्याची उन्नती कशी करावी, चलो बुद्ध धम्म की ओर, अशा प्रकारे भारत बुद्धमय बनवायचं, अशा प्रकारे वेगवेगळ्या स्टॉल होतं. त्या स्टॉलवर सुद्धा निशुल्क लोकांना पुस्तक वाटण्यात आली. ओबीसी धम्म दीक्षेचा समारोह समिती ही आहे, यांनी सुद्धा ओबीसी लोकांना जागृत करण्यासाठी आपली स्टॉल लावली होती. त्या ठिकाणी त्यांनी आपली पत्रकं वाटली, त्यांनी आपल्या जे जे काही साहित्य ते लोकांना दिल्या गेलं, ती साहित्य त्या ठिकाणी वाटल्या गेली. अशा प्रकारे वेगवेगळे लोक दीक्षाभूमीच्या ठिकाणी आपापल्या परीने ह्या सर्व लोकांनी दान रूपामध्ये पुस्तकाचं वाटप केल्या गेलं.
काही लोकांनी पत्रकं काढले गेली, काही लोकांनी कॅलेंडर काढले गेली, काही लोकांना दान रूपाने आपल्या घरून जे लोक बाहेरून आली असेल त्यांनी, काही लोकांनी खिचडीची व्यवस्था केल्या गेली, काही लोकांनी आलू भातची व्यवस्था केल्या गेली. माझ्या परीने मी काय करतोय ती त्या ठिकाणी दिल्या गेली. याच दीक्षाभूमीच्या बाजूला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी आपले मातंग बाधव यांनी त्या ठिकाणी हा धम्मदीक्षेचा समारोह साठी तिथे आयोजित केल्या गेलं. येणाऱ्या लोकांना धम्मदान म्हणजे आपल्याला भोजनदानची व्यवस्था केल्या गेली आणि ती लोक, मला वाटते की 21 पासून या 22 तारखेपासून सातत्याने त्याच ठिकाणी त्यांची राहायची बसायची व्यवस्था केल्या गेली, बाहेरून येणाऱ्या लोकांची व्यवस्था केली. त्याच्या बाजूला आरोग्य यासाठी जे आपल्याकडे नागपूर शहरांमध्ये मेडिकल हॉस्पिटल आहेत, या ठिकाणी मेयो हॉस्पिटल आहेत, त्याचबरोबर आयुर्वेदिक कॉलेज आहेत, ह्या कॉलेजातील आणि काही खाजगी कॉलेजातील लोकांनी त्या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था केल्या गेली. आरोग्यासाठी लागणारी जी काही जे गोळ्या होती, तपासणी होती, छोट्या छोट्या जे काही टेस्ट होत्या ते त्यांनी दिल्या गेलं. काही लोकांनी डोळ्याचं जे ऑपरेशन करणाऱ्या लोकांना किंवा ज्यांना मोत्याबिंदू त्यासाठी त्यांनी मोफत व्यवस्था केली. त्यांना आपली गॉगल्स जे काही त्या व्यक्तीला ती वाटण्यात आली. म्हणजे आरोग्याची व्यवस्था. त्याचबरोबर जे आमचे गरीब शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये कोणतं पीक काढावं, त्यांना जोडधंदा म्हणून ज्या कोणत्या जनावराचं पालन म्हणजे जनावर आपण पाळावी, गाईचा दूध कसा वाढेल, आपल्याकडे कुक्कुट पालन कशा प्रकारचे होईल, मत्स्य व्यवसाय करण्यासाठी मत्स्य युनिव्हर्सिटीने आपल्याला पशु युनिव्हर्सिटी नागपूर शहरामध्ये त्यांनी सुद्धा मोठा एक स्टॉल लावला होता, लोकांना मार्गदर्शन करत होती. आणि आपल्याकडे जी पंजाबराव विद्यापीठांची त्याच बाजूला मोकळी जागा आहे, त्या ठिकाणी त्या लोकांनी मोठी मोठी स्टॉल लावल्या गेली आणि आपल्या लोकांना ती त्या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या गेल्या. दीक्षाभूमीच्या आजूबाजूला जेवढी काही ठिकाणं होती ते सर्व स्टॉलनी भरल्या गेली होती. त्या स्टॉल मधून लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या गोष्टी दिल्या गेल्या. त्याचबरोबर नागपूर शहरांच्या त्या जी लक्ष्मीनगर आहे त्या लक्ष्मीनगर लोकांनी सुद्धा सहकार्य केलं. काही लोकांना गाडी ठेवण्यासाठी जागा नाही, त्यांनी दूर गाडी ठेवावं लागत होतं, ती गाडीची व्यवस्था त्यांच्या घरासमोर दिल्या गेली. कारण दीक्षाभूमीच्या आजूबाजूला हा सुद्धा एक ठिकाणी मोठा हे आहे. या दीक्षाभूमीच्या कार्यक्रमासाठी या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याला पर्यटनचा दर्जा दिलेला आहे. दरवर्षी NIT मार्फत, नागपूरच्या कलेक्टर मार्फत, या कमिशनर मार्फत या ठिकाणी मीटिंग घेतल्या जातं आणि कार्यक्रमाचं आयोजन कसं करावं, या कार्यक्रमामध्ये कोणत्याही येणाऱ्या लोकांची असुविधा होऊ नये त्यासाठी ह्या लोकांसाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे बंदोबस्त केल्या जातात. नागपूरचं जे मनपा आहे त्यांनी जी स्वच्छता आहे त्यात त्यांनी मोठी काळजी घेतल्या गेली आणि या नागपूर शहरांचा जो मोठा हे कार्यक्रम समारोहासाठी प्रमुख अतिथी सुद्धा बोलवण्यात आली. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते येऊ शकले नाही, परंतु त्यांनी आपल्या ऑनलाईनवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांनी आपला विचार तिथून मांडला गेला. या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते, त्याचबरोबर नितीन गडकरी होते. अशा प्रकारे या महाराष्ट्राची या केंद्राचे मंत्री महोदय या ठिकाणी त्या कार्यक्रमानिमित्ताने दीक्षाभूमीला आली होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी घोषणा केल्या गेल्या. हा दरवर्षी त्यांचा उपक्रम असतो, ह्या बोलवलेली जी मंडळी असतात. परंतु विशेष बाब या ठिकाणी जी वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या धर्मातून, वेगवेगळ्या जातीतून आपणहून कोणालाही आमंत्रित केल्या गेलं नाही, कोणालाही सांगितलं नाही की बाबा रे दीक्षाभूमीला तू ये. स्वखर्चाने स्वतःचा वेळ खर्च करून त्या ठिकाणी ती लोक नागपूर शहरांमध्ये कोणी त्यांच्या ओळखीचा नाही, तरी परंतु या दीक्षाभूमीला विशेष म्हणजे हे लोक या ठिकाणी आली आणि आल्यानंतर या लोकांनी दीक्षाभूमीतून जो काही संदेश नेला
तो त्यांनी पुस्तक नेला. आणि विशेष बाब तुम्हाला सांगायची म्हणजे या वर्षी 5 कोटी रुपयांची पुस्तकं दीक्षाभूमीवरून गेली. ज्या जे मंडळी ट्रक भरून आपली गाडी भरून जी काही या ठिकाणी पुस्तकं घेऊन आली होती, ती लोक परत जाताना आपली गाडी सर्व म्हणजे पूर्ण पुस्तक या ठिकाणी विक्री करून गेली. या ठिकाणी एक वर्धेचा मोठा स्टॉल होता, त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांची पुस्तक, बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेबांचा वेगवेगळ्या पोज मधले फोटो त्यांनी काढली होती. आणि त्यांनी ते 2 ट्रक भरून ते फोटो नागपूर शहरात या दीक्षाभूमीवर आणल्या गेली. आणि त्यामधले सर्वांचे सर्व फोटो बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या पोज मध्ये असलेली फोटो लोकांनी, जी लोक या दीक्षाभूमीवर त्या सर्व लोकांनी घेतल्या गेली. म्हणजे या अशोक विजयादशमीच्या एक मोठं वैशिष्ट्य आहे की वेगवेगळ्या राज्यातून लोक या ठिकाणी या दीक्षाभूमीच्या निमित्ताने, या समारोहाच्या निमित्ताने दीक्षाभूमीला आली. आणि दीक्षाभूमीत आल्यानंतर त्या लोकांनी एक दीक्षाभूमीचा संदेश नेला, आरसा नेला. तो आरसा म्हणजे त्यांनी पुस्तक खरीदली गेली. काही मातंग समाजातली बांधव होती, ती बांधव महिला, त्यांची जेव्हा मी मुलाखत घेतल्या गेली, त्या महिलांकडे बघितल्यानंतर तुम्हाला सांगेल की बाबा मी एक शिळी भाकर घेऊन गावाहून आली होती अशी माझं बांधून आज मी हे पुस्तकाचं गाठोडं देते आहे. माझ्या नातवाला, माझ्या परिवारातील लोकांना मी देणार आहे. कारण बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचा मंत्र दिला आणि शिक्षण घेऊनच तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये, स्वतःमध्ये, परिवारात बदल करू शकता. त्यामुळे तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला या पुस्तकाशिवाय पर्याय नाही, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. म्हणून ज्योतिबा म्हणतात, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचा कपाट तो घर होईल सपाट. म्हणून आम्ही या महामानवांना ऐकतोय, वाचतोय, त्यांचा इतिहास आम्हाला कळावं, आमच्या येणाऱ्या पिढीला कळावं, म्हणून हा आरसा आम्ही इथून तिथे नेतोय. ते म्हणाले की आम्ही दीक्षाभूमीत आल्यानंतर आम्हाला कुठेच कोणत्याही प्रकारचं नारळ, उदबत्ती किंवा देवाला नेण्यासाठी काही हार, पेढा असं कुठेच काही दिसलं नाही. या दीक्षाभूमीवर आल्यानंतर ज्या ठिकाणी बुद्धांची मूर्ती आहे, तिथे स्तूप आहे, बाबासाहेबांची जी पुतळे आहेत ते बसवलेले आतमध्ये आहेत, ह्या पाहिल्यानंतर एक प्रेरणा मिळाली. एक मोठा 22 प्रतिज्ञेचा मोठा स्तंभ आहे. त्या स्तंभांमध्ये इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये या 22 प्रतिज्ञा त्या ठिकाणी लिहिल्या गेल्या. बाजूला बोधी वृक्ष, हा वृक्ष श्रीलंकेवरून या ठिकाणी आपल्याला आनंद कौशल्याने आणला होता. तो त्या ठिकाणी बोधी वृक्ष आहे. त्या बोधी वृक्षाकडे सर्व लोक बसतात आणि एक त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद. समता सैनिक दलाने पूर्ण व्यवस्था केली. या समता सैनिक दलाचे विद्यार्थी, समता सैनिक जे सैनिक होते, त्या सैनिकांनी जेव्हापासून या समारोहाची सुरुवात झाली, आपण म्हणूया 21 तारीख, 22 तारीख, 23 आणि 24 ला हे लोक रात्रभर जागली आणि कोणालाही कोणत्या प्रकारची असुविधा होऊ नये म्हणून या सैनिकांनी या लोकांना सेवा दिली. त्या सर्व आपण भीम सैनिकांना, या समता सैनिकांना आपण शालूट मारूया. त्याचबरोबर या समितीची जी काही स्वयंसेवक मंडळी होती, त्या सर्व स्वयंसेवकांनी आपले रात्रंदिवस त्या सर्व लोकांना असुविधा होऊ नये अशा प्रकारे सुविधा जी आपल्या परीने ज्या ज्या माहिती होईल ती माहिती देण्याचा, आणि सारखे लोक तिथे फिरत होते. कारण बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा समारोह या ठिकाणी केला त्यावेळेस या समता सैनिक दलाने पूर्ण संरक्षणाची जबाबदारी घेतली, या समारोहाला पुढे नेण्याची जबाबदारी घेतली आणि तो समारोह एक लोकांना संदेश जावं अशा प्रकारे बाबासाहेबाला मदत करणारा हा मोठा समता सैनिक दल बाबासाहेबांनी ज्या ज्या घटना, ज्या ज्या गोष्टी केल्यात, आपल्याला ते समता सैनिक दल दिसलेलं असेल. बाबासाहेबांनी आपल्याला ती रिपब्लिकन ऑफ इंडियाची जी स्थापना केली त्यांचा सुद्धा मोठा होता. दलित पॅन्थरचा मोठा त्या ठिकाणी स्टॉल होती. लोक जी वेगवेगळी प्रकारची लोक होती, त्यांनी त्या स्टॉलवर ते बसून बाबासाहेबांनी जो काही संदेश दिला तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या लोकांनी जागृतीचं काम केलं आणि या दीक्षाभूमीच्या पावन पवित्र असा मंगल संदेश हा लोकांपर्यंत पोहोचला गेला. मित्र हो, तुम्हाला असे दाखवता येईल की वेगवेगळी लोकांनी
वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारच्या छोटी छोटी पुस्तकं, वेगवेगळे काही असं आपल्याला म्हणता येणार नाही. तुम्ही ज्या स्टॉलवर गेली त्या स्टॉलवरती आपापली प्रचाराची पुस्तकं लोकांना दिल्या जात होती. वेगवेगळ्या आरक्षणावर माहिती दिल्या जात होती. लोकप्रतिनिधीवर माहिती दिल्या जात होती. आपल्याला आपला उद्धार कसा होईल, बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाबद्दल दिल्या जात होती. म्हणजे आरोग्याची माहिती, धम्माची माहिती, तुमचा विकास कसा होईल ती माहिती, विदेशामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी जाता कसं येईल त्यासाठी त्या लोकांनी, विदेशात जाणारी लोक जी होती त्यांनी आपली स्टॉल लावल्या गेलं आणि विदेशात जाण्यासाठी कोणकोणत्या सुविधा आहेत आणि त्या लोकांना आम्ही काय मदत करू शकतो. बघा त्या लोकांमध्ये सांगितलं की या दीक्षा बाबासाहेबांच्या मंगल कार्याने, पवित्र कार्याने बाबासाहेबांनी आमच्या जीवनात उजाळा दिला. बाबासाहेबांनी सांगितलं पे बॅक टू द सोसायटी. या पे बॅक टू द सोसायटीचा मार्ग आम्हाला या ठिकाणी दाखवण्यासाठी आम्हाला बाबासाहेबांनी आमच्यावर जबाबदारी टाकली. बाबासाहेबांनी आम्हाला एक संदेश दिला आहे की तुमच्या कमाईतला केवढा हिस्सा तुम्ही तुमच्या समाजासाठी खर्च करा. म्हणून विदेशात शिकणारी लोक, विदेशात नोकरी करणारी लोक आणि ते आपल्या लोकांना कशा प्रकारे विदेशात नेल्या जाईल, कशा प्रकारे त्यांना स्कॉलरशिपची व्यवस्था केल्या जाईल, कशा प्रकारे त्यांची तिथे व्यवस्था केल्या जाईल. जो मंडळी, जो व्यक्ती, जो विद्यार्थी विदेशात येऊ पाहतोय, शिक्षा घेऊ पाहतोय, त्याला कोणत्या प्रकारची कोणाची ओळखी नसेल तर त्यांनी आमचा पत्ता घ्यावं आणि त्या पत्त्याने त्यांना आमच्याशी संपर्क साधावं. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी लोकांना संदेश दिला. त्याचबरोबर मित्र व दीक्षाभूमीवर आलेल्या लोकांनी फक्त दीक्षाभूमी पाहून त्याचं समाधान नाही झालं. दीक्षाभूमीच्या आजूबाजूला आपल्याला बाबासाहेबांनी जी काही दीक्षेची, बाबासाहेबांनी दीक्षा घेताना जे काही आपले कपडे होते, ड्रेस होते, हे चिचोली म्हणून गाव आहे. ह्या चिचोली ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांची जी आठवणीचे जे दस्तावेज आहेत त्या ठिकाणी काही लोक इथे आल्यानंतर ते चिचोलीला गेले. चिचोलीला गेल्यानंतर एक भव्य दिव्य असं बाबासाहेबांचं जी काही बाबासाहेबांची इच्छा होती तशा प्रकारचे त्या ठिकाणी बुद्धांचा धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी चिचोली या ठिकाणी ती व्यवस्था केली गेली. त्याचबरोबर आपल्याला ड्रगन पॅलेस आहे. ड्रगन पॅलेस ही कामठी रोड, कामठीला ड्रगन पॅलेस आहे. त्या ठिकाणी सुद्धा काही लोकांनी, इथे आलेल्या लोकांनी तिथे व्हिजिट दिल्या गेली. त्याचबरोबर एक नागभूमी आहे, नागलोक आहे. या नागलोकांमध्ये, नागभूमीमध्ये जी बाहेरगावून लोक आली ती लोक सुद्धा या स्थळाला भेटी दिल्या गेली. काही लोकांची तिथे राहायची व्यवस्था केल्या गेली. म्हणजे या दीक्षाभूमीवर आलेल्या लोकांना फक्त दीक्षाभूमीचाच आपल्याला प्रेरणा देणारी, ऊर्जा देणारं ठिकाण एक नसून अशा प्रकारे बाबासाहेबांच्या पुण्याने या नागपूर शहराच्या आजूबाजूला अशा प्रकारे प्रेक्षणीय स्थळ निर्माण झालीत आणि ही लोक त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आली. विदेशातली लोक या ठिकाणी आली होती. थायलंडचे महाराणी या ठिकाणी आल्या होत्या. जपानचे लोक आले होते. जपानचे मोठे व्यक्ती या ठिकाणी आले होते. म्हणजे थायलंड, जपान, वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या देशातून लोक या ठिकाणी आली आणि या पावनभूमीवर त्यांनी आपला म्हणजे संदेश घेतला. ही पावनभूमी कशी आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी दीक्षा दिली, या ठिकाणी त्या लोकांनी हे सर्व केल्या गेलं. मित्र हो, या दीक्षाभूमीवर आल्यानंतर आता जी लोक आम्ही नागपूर शहरात राहत होती, नागपूर शहरातील मंडळी दर रविवारी आम्ही दीक्षाभूमीला जात असतो. परंतु दररोज या दीक्षाभूमीवर कमीत कमी 5 ते 10,000 लोक दररोज येतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात, वेगळ्यांचे सहली घेऊन येतात आणि कोणत्या तरी निमित्ताने, कोणत्या तरी यांनी त्या दीक्षाभूमीला येतात आणि भेट देतात. या दीक्षाभूमीचं एक वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी आल्यानंतर ऊर्जा, प्रेरणा ह्या भूमीतून लोकांना मिळतं. ज्या लोकांनी या धम्माकडे, ज्या दीक्षाकडे येण्याचा बाबासाहेबांनी धम्म दीक्षा दिली, म्हणजे धम्माची दिशा दिली, ज्या दिशेने जे माणसं गेली त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं. त्या जीवनामध्ये दान पारमिता वाढली, अष्टांगिक मार्गाचा अवलंब करण्याची दिशा मिळाली. या सर्व केल्यानंतर पंचशिलाचं पालन करण्याची संधी मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले 22 प्रतिज्ञा काय आहेत, कशा आहेत आणि बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा या पावनभूमीवर कसं दिल्या गेलं, काय दिल्या गेलं, प्रत्यक्ष पाहायला झाल्यानंतर त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटल्या जातात. 22 प्रतिज्ञाचं स्मरण होते आणि अशा पावनभूमीवर या लोक येऊन आपल्या स्वतःला, आपल्या जीवनाला कलाटणी दिल्या जातात.
त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळी दानपारमिताची भावना निर्माण होत आणि ते बदलत. अशा पावन भूमीवर आपल्याला सर्व लोकांना जबाबदारी घ्यायची आहे. या भूमीचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये तृष्णा मुक्त होतोय, तो मैत्रीची भावना वाढवतोय, समता समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी तो प्रेरित होतोय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाची भावना त्याच्या मनात येते. बुद्ध धम्म संघाविषयी तो सातत्याने स्वतः मनांमध्ये हे करतो की ह्या पावनभूमीवर बाबासाहेब आणि बुद्ध आणि धम्म त्यांचा बुद्ध धम्म संघ याला त्रिवार त्यांनी वंदन केल्या गेलं. मला सुद्धा या ठिकाणी येऊन संधी मिळाली असा म्हणून तो स्वतःला पावन करतोय. या दीक्षाभूमीच्या भूमीवर जे लोक येतात, जे आली, त्यांना प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. दीक्षाभूमी कोणाला पावली नाहीत, कोणाला सांगितलं नाही की तू येऊन माझी पूजा कर, माझा होम कर, हवन कर, बकरे काप, गावाला जाऊन काहीतरी तुझा भला कर, असं काही नाही सांगितलं. इथून जी जी ऊर्जा तू नेली आहे ती ऊर्जा तू स्टोरेज कर, तुझ्या जीवनामध्ये बदल कर, तू अतदीप भाव हो आणि तुझ्यासारख्या समाजातील लोकांना हे संदेश दे की बाबा रे, कोणाकडे कुठे जाऊन कोणी तुझा कल्याण करणार नाही, तुझा कल्याण तुलाच करायचा आहे आणि तुझा कल्याण करण्याचा संदेश या पवित्र दीक्षाभूमी घेऊन जा. म्हणून ती म्हणतात अतदीप भव, म्हणून लोकांना सांगतात बुद्धम शरणम गच्छामी, त्या बुद्धीला शरण जा जी बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी कामी येणार आहे, ज्या बुद्धीचा हेतू आहे की या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण हो, हा माझा हेतू आहे. या हेतू कोणासाठी आहे? जिवंत माणसासाठी. या भूतलावर तो जिवंत माणूस असेल त्याचा कल्याण करण्याची ऊर्जा, प्रेरणा या भूमीतून मला मिळावी, ती मी इतरांना द्यावी. म्हणून बुद्धम शरणम गच्छामी, तू बुद्धीचा एवढा विकास कर, एवढ्या बुद्धीला वाढव आणि ती बुद्धी कशासाठी कामी आली पाहिजे? लोकांच्या कल्याणासाठी. बाबासाहेब म्हणतात धम्मम शरणम गच्छामी, धम्म तुला दिलेला आहे, जीवन जगण्याचा मार्ग, ह्या मार्गाने जा, तुझा कल्याण होईल आणि तुझा कल्याण झाल्यामुळे लोकांसमोर आदर्श राहील की बघा या दीक्षा पावन भूमीवर येऊन त्यांनी धम्माच्या दिशेने मार्गक्रमण केलं. मी हिंसा करणार नाही, पानातिपाता वेरमणी शिकापदम समाधियानी, अतिनदाना वेरमणी शिकापदम समाधियानी, कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिकापदम समाधियानी, सुरा मुसावादा वेरमणी शिकापदम समाधियानी, सुरा मेर मज्जे पमाथनाना वेरमणी. या सर्व गोष्टीला तुला आठवण ठेवायची आहे, तुझ्या जीवनात परिवर्तन करायचं आहे आणि तुझा कल्याण म्हणजे तुझ्या समाजाचा कल्याण, तुझा समाजाचा कल्याण म्हणजे तुझ्या देशाचा कल्याण. या पावन भूमीतून, या पवित्र भूमीतून तुला न्यायचं आहे, तुझ्या जीवनात बदल करायचा आहे. शेवटी तुला अतदीप भाव बनायचं आहे. तुझ्या अतदीप भावामुळे तुझ्या जीवनामध्ये तू कलाटणी करू शकतो, जीवनाला बदल करू शकतो. बाबासाहेबांनी या 15 ऑक्टोबर 1956 जेव्हा मिलिंद आणि नागसेन यांची जी चर्चा झाली आहे, त्यांचा प्रश्न उत्तर झाले, तो मिलिंद प्रश्नावर बाबासाहेबांना यामधील एक गोष्टीचा आठवण येते की नागसेनला जो प्रश्न विचारला जातो, मिलिंद राजा नागसेनला प्रश्न विचारतात, त्या प्रश्नामध्ये ते म्हणतात की ह्या जो धर्माची ग्लानी कशी येते, त्यावर ते म्हणतात की याची कारण 3 आहेत. पहिला कारण आहे एखाद्या धर्माचा कच्चा असतो, त्या धर्मांच्या मूळ तत्वात गांभीर्य नसते, तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो. पहिलं कारण सांगितलं. दुसरं कारण सांगितलं, त्यांनी सांगितलं धर्म हा प्रचार करणाऱ्या विद्वान लोक नसतील, त्या धर्माचा प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर ग्लानी येतं. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितलं पाहिजे. विरोधकांनी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते. आणि तिसरं कारण, धर्म व धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे, देवळे असतात व तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतींना पूजन करतात. धर्म आणि धर्माची ही जी काही आहे ते विद्वानासाठी त्यांनी 3 कारणं सांगितली ते ग्लानी होण्यासाठी. आपण बौद्ध धर्म स्वीकारला आहे, याची कारण आपण लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माची तत्वे कालिक किंवा काही काळापुरती आहेत असे कोणी म्हणता यायला नको.
आज 2500 वर्षानंतर बुद्धांची सारी तत्व सर्व जग मानतो. अमेरिकेमध्ये बुद्धांच्या 2000 संस्था आहेत. इंग्लंडमध्ये 3 लाख रुपये देऊन खर्चून बौद्ध मंदिरे बांधण्यात आली. जर्मनीत 3-4 हजार बौद्ध संस्था आहेत. बौद्धांची तत्वे अजरामर आहेत. तथापि बौद्धांचा असा दावा केला नाही की धर्म ईश्वरांचा आहे. बुद्धांचा असा दावाही नाही. माझे वडील प्राकृत होते, माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुम्हाला बुद्धीला पटेल तेव्हा तुम्ही स्वीकारावा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही. बुद्ध धर्मामध्ये तुम्हाला पूर्णता एक उदारता दिली आहे. तुम्ही यावं, येई पश्चिको यावं, बघावं, पाहावं. तुम्हाला वाटलं पटलं तर तुम्ही या मार्गाने यावं. एवढी मोठी आपल्याला आपल्या मर्जीने राहण्याचं, मर्जीने स्वीकारण्याची आपल्याला ही मुबलक अशी सुविधा या ठिकाणी त्यांनी आपल्यावर कोणत्या प्रकारे जबरदस्तीने तर्कसंगत बुद्धिसंगत वाटत असेल तर या विचाराने यावं. म्हणून या ज्या समाजातील लोकांना, ज्या जातीतील लोकांना हा विचार स्वीकारला त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं. या परिवर्तनासाठी लोक या दीक्षाभूमीवर येतात. या दीक्षाभूमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. हे सर्व घटना माणसाच्या येणाऱ्यांच्या उपयोगात असतात. नवीन संदेश देतात. हे संदेश घेऊन ते लोक त्यांच्या जीवनात बदल करतात आणि हा बदलाचा प्रवाह सातत्याने चालू ठेवण्यासाठी आपण दरवर्षी या पावन दीक्षाभूमीवर यावं. या दीक्षाभूमीवर वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात आणि या पावन भूमीला पावन होऊन त्यांच्या जीवनामध्ये स्वतः बदल करून स्वतःला स्फूर्त प्रेरणा घेतात, ऊर्जा घेतात. अशा प्रकारे या दीक्षाभूमीवर काय घडलं, दीक्षाभूमीचं वैशिष्ट्य काय हे तुम्हाला कळलं असेल. दीक्षाभूमीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं. या ठिकाणी 1500 ते 2000 पर्यंत स्टॉल होती. सर्व स्टॉल पुस्तकांची होती. या पुस्तकातून या ठिकाणी या वर्षी 5000 पुस्तकं लोकांनी घेतल्या गेली. जे लोक फाटक्या तुटक्या कपड्याने आली होती, जे लोक हातामध्ये काही नव्हती, ती पुस्तकं भरून आपली बॅग घेतली. बॅग नेल्या गेली. बाबासाहेबांचा संदेश नेल्या गेलं. वेगवेगळ्या राज्यातून लोक आली, काही देशातून लोक आली आणि येऊन लोक आपल्या महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून लोक आली. नागपूर शहरातील तर मंडळी ते सतत येतच राहतात, आली. परंतु नागपूरचा असो, बाहेरचा असो, कोणत्याही जिल्ह्यातला असो, प्रत्येक व्यक्ती पुस्तकाचा शोध घेत होता. पुस्तक घेऊन गेला आणि या दीक्षाभूमीवर जो अनाडी माणूस येऊन गेला तो शिक्षित झाला, सुशिक्षित झाला. शिलांचं पालन करणारा व्यक्ती या दीक्षाभूमीवर गेल्यानंतर कळलं. या दीक्षाभूमीवर येणाऱ्या सर्व लोकांच्या मनामध्ये एक प्रेरणा येतं, ऊर्जा येतं आणि त्याला वाटतं मी पण सुद्धा माझ्या गावांमध्ये, माझ्या तांड्यांमध्ये, माझ्या खेड्यांमध्ये मी काहीतरी करावं. ही नागपूर शहरातील लोकांची प्रेरणा आहे. या दीक्षाभूमीवर ज्यांनी या धम्माला स्वीकारले, धम्माचा विचारांनी अनुकरण करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या सर्व लोकांची ही एक मोठी लोकांसाठी प्रेरणा आहे. बाबासाहेबांनी या नागभूमीवर नाग लोकांना दीक्षा दिली. या नागभूमीतून सर्व लोकांना संदेश देणारी झाली. म्हणून आपण या वर्षीच्या या दीक्षाभूमीच्या कार्याचा आपण सर्वांनी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ऑफिसचे लोक, तुम्ही कोणत्याही सेंट्रलचे ऑफिस असेल, स्टेटचं ऑफिस असेल, महामंडळाचं ऑफिस असेल, खाजगी शाळेतील माणसं असेल, कोणती प्रत्येक ऑफिस मधली जी माणसं बाबासाहेबाला, बुद्धाला मानती, सर्व डोनेशन त्यागातूनच काहीतरी या दीक्षाभूमीला दिल्या गेली. जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही या दीक्षाभूमीला याल, बघाल, तेव्हा तुम्हाला स्वतःला डोळ्यांनी पाहिल्यानंतर, कानाने ऐकल्यानंतर आणि प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला या दीक्षाभूमीतील सर्व स्वतःला कळेल. म्हणून मी सर्व माझ्या धम्मप्रेमी बांधवांना, बुद्धाच्या विचाराला मानणाऱ्या आणि बुद्धाच्या वाटेने येऊ पाहणाऱ्या, येण्याची इच्छा प्रदर्शित करणाऱ्या सर्वांना आव्हान करतो की आपण या दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला यावं. आम्ही ओबीसी लोकांना सुद्धा दीक्षा देत असतो. दरवर्षी 25 डिसेंबरला ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम या नागपूर शहरात आयोजित करत असतो. या वर्षी 25 डिसेंबर 2023 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्विला कॉलनी या ठिकाणी आपण धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतोय. या धम्म दीक्षेच्या कार्यक्रमासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांचे वडील नंदकुमार बघेल हे प्रमुख विशेष अतिथी आहेत. त्याचबरोबर राजेंद्र पाल,
माजी कॅबिनेट मिनिस्टर न्यू दिल्ली सरकार हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत. आणि एक महिला भगिनी ज्यांनी या सर्व धम्म दीक्षित यांनाच आपण विशेष व्यक्ती म्हणून बोलवल्या गेले आहेत. त्या ठिकाणी आमच्या माधुरी गायधीने ही ताई या महिला भगिनी हे सुद्धा आमच्या वक्ता म्हणून आहेत. आणि विशेष मध्ये भूमिपुत्र नागवंशी साक्य म्हणजे उर्फ हटवार दादा या धम्म दीक्षेचे ज्यांच्या हस्ते लोकांना दीक्षा देणार आहेत ते दीक्षा देणार आहेत. ते या समारोहाला लोकांना दीक्षा देण्यासाठी येणार आहेत. आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष प्राध्यापक ऍडव्होकेट डॉक्टर विक्रियाडी पुत्र रमेश भैया मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे. मी सर्व लोकांना विनंती करतो आहे, सर्वांना आव्हान करतो आहे आणि सर्वांना या धम्म दीक्षेच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि ज्या ज्या बांधवांना धम्म दीक्षा घेती आहे त्यांना सुद्धा हा संदेश द्यावा. त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 9552636814. मराठीमध्ये 9552636814 यावर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता आणि या बाबासाहेबांच्या विचाराला, बाबासाहेबांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं आणि या पावनभूमीला स्मरण करण्यासाठी नागपूर शहरात एक वेळा तरी आपण येऊन भेटी द्यावं हीच अपेक्षा करतो. आणि अशा प्रकारे अशोक विजयादशमीचा या वर्षीचा समारोहाचा हा ठळक वैशिष्ट्य आपल्या समोर सांगून मी माझ्या वाणीला विराम देतोय. साधू साधू साधू.